नमस्कार, BBC स्काय न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत पाटस कुरकुम पंचायत समिती गणाचे उमेदवार अविनाश मोहिते हे आपल्याकडे उपस्थित आहेत. आपण आज त्यांच्याकडून त्यांच्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. नमस्कार, BBC स्काय न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. मी अविनाश मोहिते संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पाटस कुरकुम पंचायत समिती गणातून उमेदवारी लढवत आहे. आपलं अधिकृत असं चिन्ह आहे शिलाई मशीन. मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून चळवळीत काम करत आहे. पाटसमध्ये ग्रामपंचायत मध्ये पण मी 2 टर्म ग्रामपंचायत निवडून आणलेली आहे. मागल्या वेळेस मी आमदारकीच्या संभाजी ब्रिगेडच्या तिकीटावर दौंड तालुक्यातून आमदारकीची निवडणूक सुद्धा लढवलेली आहे. अनेक लोकांना न्याय देण्यासाठी, म्हणजे सामाजिक जो शेवटचा घटक आहे, म्हणजे जो गरीब आहे, वंचित आहे, दलित आहे, शोषित आहे, पीडित आहे, शेतकरी आहे, महिला आहे, मुसलमान आहे, त्या सर्वांसाठी रस्त्यावरती उतरून अनेक आंदोलनं केलेली आहेत. शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी मी अनेक पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा तहसीलदार असेल, कलेक्टर कचेरीपर्यंत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरची चळवळ लढवत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी मी अहोरात्र झटत आहे. म्हणून आज जो मी दौंड तालुक्यातून पंचायत समितीच्या म्हणजे पाटस कुरकुम गणातून जी उमेदवारी ठेवलेली आहे, ती उमेदवारीच माझी त्याच्यासाठी आहे की शेवटच्या घटकाला, म्हणजे जो फार वंचित आहे, ज्याच्यापर्यंत कुठलीही योजना पोहोचत नाही, त्याच्यासाठी योजना पोहोचवण्यासाठी मी ही उमेदवारी घेतलेली. निवडून आल्यानंतर आपलं काय विजन असणार? निवडून येणं न येणं हे मतदाराच्या हातात आहे. माझं निवडणुकीत लढण्याचं विजन सर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा सांगतो. जसं मी सांगितलं की आजपर्यंत या दौंड तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. हा दौंड तालुक्या भकास करण्यामध्ये कुणाचा हात आहे हे तुम्ही तपासून घेतलं पाहिजे. लक्षात ठेवा, या दौंड तालुक्यातली लोकशाही संपवण्याचा प्रकार झालेला आहे. या दौंड तालुक्यातला भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आहे, तो कशा पद्धतीनं बिल्डरच्या घशात घातला. या दौंड तालुक्यातली MIDC केमिकल युक्त कुणी आणली, कशासाठी आणली, त्याचे परिणाम काय झालेले आहेत, हे परिणाम आपण रस्त्यावरती कुणालाही विचारलं सामान्य कार्यकर्त्याला तर तो मला सांगेल याचा फायदा नाही तर याचा तोटा झालेला आहे. अख्ख्या बँका बुडवल्यात, दूध डेऱ्या बुडवल्यात, कुणाच्या वरद हस्ताने बुडवलेल्या आहेत. आपण जे विजन, सर तुम्ही जो प्रश्न विचारला, आपण जे विजन घेऊन येतोय ते विजन असं आहे, दौंड तालुक्यामधले ज्या मूलभूत अधिकार आहेत, म्हणजे जे आतापर्यंत म्हणजे आपण जे म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या गोष्टी आहेत, त्याच गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. मागल त्याला घर ही पंतप्रधान आवास योजनेची योजना आहे, किती लोकांना पाहिजे मागल त्याला घर मिळालेलं आहे. इंदिरा आवास योजना आहे, किती लोकांना लागू झालेली आहे. संजय गांधी आधार योजना आहे, किती लोकांना लागू झालेली आहे. किती लोकांना हॉस्पिटलची बिलं आजपर्यंत माफ झालेली आहेत. ज्या आमदाराला तुम्ही आरोग्य दूत म्हणून या ठिकाणी संबोधता, त्या आमदारांनी या दौंड तालुक्यातील वृद्ध लोकांसाठी किती हॉस्पिटल बांधलेले, हा प्रश्न आहे माझा आपल्या चॅनलच्या माध्यमातून. या दौंड तालुक्याचा विकास झाला का तालुका भकास झाला? ज्या पद्धतीनं बारामतीचं विजन आपण दाखवतो की बारामतीनं असं असं झालं, दौंड तालुक्यामधला एक मला गोष्ट दाखवा की या ठिकाणी आमदारांनी ही गोष्ट चांगली केलेली आहे. दौंड तालुक्यातल्या मुलांना शिक्षणासाठी परगावी जावं लागतं. इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, एक तर बारामती नाही तर पुणे. का आपल्या पाटसमध्ये त्या सुविधा होऊ शकत नाही? पाटसमध्ये 10वीचं 12वीचं बोर्ड येता येता 20 वर्ष लागली. कशासाठी लागली? पाटसकर काय एवढे नादान आहेत का? त्या सुविधा त्या पुरवू शकत नाहीत का? मतदारांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे. लक्षात ठेवा, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दौंड तालुका अनेक वर्ष पाठीमागे सरकला जातोय. दौंड तालुक्याचा विकास होत नाही का विकास करण्याची यांची नीतिमत्ता नाही, तपासण्याची वेळ आलेली आहे. सर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, माझी तळमळ एवढी आहे, मी जे विजन घेऊन जातो की मला दौंड तालुका सुजलम सुफलम करायचा आहे. या दौंड तालुक्यातला सामान्य कार्यकर्ता जो आहे त्याच्यापर्यंत सगळ्या सुविधा पोहोचल्या पाहिजे. त्याच्या घराची गटर लाईन असेल, त्याच्या मुलाचं ऍडमिशन असेल, त्याला लागणारं शाळामध्ये जे ऍडमिशनची नोंद असते ती नोंद झाली पाहिजे. जिल्हा परिषदेची शाळा जिवंत राहिली पाहिजे. शाळा फक्त सर जिल्हा परिषदेची कागदावरती राहिलेली आहे. निव्वळ इथं प्रायव्हेटेशन चालू आहे. इंग्लिश मीडियम मध्ये जायचं म्हटलं तर 50-60 हजार रुपये लहान मुलांचं ऍडमिशन आहे. सांगा गरिबांना शिकायचं कसं? एखाद्या हॉस्पिटलमध्ये अचानक काय अपघात झाला, मुलाला घेऊन जायचं, घरच्यांना घेऊन जायचं, आई वडिलांना घेऊन जायचं, लाखभर रुपये भरायला लागतात. काय या तालुक्यामध्ये सरकारी हॉस्पिटल सुसज्ज आणि सुविधा असणार होत नाहीये? म्हणून ते आपल्याला कामं पहिली करायची आहेत.
लोकांना अन्न मिळालं पाहिजे, त्यांना वस्त्र मिळाले पाहिजे, त्यांना निवारा मिळाला पाहिजे. या मूलभूत ज्या गरजा आहेत या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायच्या आहेत. हे जे लोक सुशिक्षित आहेत, ज्यांनी आता फॉर्म भरलाय, यांना माहितीये का पंचायत समितीचं कार्य काय असतं? यांना माहितीये का जिल्हा परिषदेच्या कुठल्या स्कीमा येतात, कुठल्या योजना असतात, ह्या तरी यांना माहिती आहेत का? यांना एबीसीडी मधलं एबीसी A to Z कळतो का? ज्या माणसाला बोलता येतं, ज्याला नेतृत्व माहितीये, ज्याला माहितीये पंचायत समितीत कुठल्या योजना आहे, जिल्हा परिषदेच्या कुठल्या योजना आहे, कशा पद्धतीनं विकास केला जातो, हे जे ज्याला माहितीये त्याला सोयीस्करपणे बाजूला सारलं जातं. या दौंड तालुक्यामध्ये फक्त पैशावर कारभार चालतोय. बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया, अशी परिस्थिती झालेली आहे. आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातंय. हे जे उमेदवार आता सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो ते प्रस्थापित आहे. का गरीबाला तुम्ही उमेदवारी देत नाही? का गरीबातला एखादा उमेदवार त्या ठिकाणी जाऊन निवडून आणला जात नाही? का प्रस्थापितांना वारंवार उमेदवार देत आहे? ज्यांनी पद 5-5 वर्ष भोगलीत, हे झेडपीचे उमेदवार आहेत, त्यांनी 5 वर्ष झेडपीला सदस्य होते. काय विकास केला दौंड तालुक्यात? हे जे पंचायत समितीला आताचे भाजपचे उमेदवार आहे, 5 वर्ष सभापती होते. चॅनलच्या माध्यमातून विचारतोय, मी खरं बोलतोय खोटं बोलतोय, माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला माहिती आहे 5 वर्ष त्यांनी काय विकास केला? फक्त एक विकास सांगा, एक सांगा गोष्ट. या दौंड तालुक्या ह्या पाटास कुरकुम गटामध्ये या उमेदवारांनी अशा सोयी आणल्या. कितीतरी योजना आहे, कुक्कुटपालन असेल, विहिरींचं असेल, सिंचनचं असेल, ठिबक सिंचन असेल, कितीतरी योजना आहेत. 100%, 90% सबसिडी आहेत. हो, यांना जर माहितीच नाहीत योजना कुठल्या आणायच्या, कशा आणायच्या, कुठं भांडायचं, कसं रेटायचं, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, सत्तेसाठी यांना पद हवीत. नाही तर मग एकमेकांची जिरवण्यासाठी, नाही तर लग्न पत्रिकेत फक्त यांची नावं पाहिजे सत्कार घेण्यासाठी. ही परिस्थिती आहे सर, खरी परिस्थिती मांडतोय. कळकळीने आणि तळमळीने विचार करा. आज वेळ आलेली आहे बदल घडवण्याची. संभाजी ब्रिगेडचा उमेदवार आहे, ताकदीचा उमेदवार आहे, तुमच्यासाठी झटणारा, तुमचा पाठ 4ला फोन उचलणारा उमेदवार आहे. आता जर डोळे झाकतान, गप होतान, गांधीजींची माकड होताना आंधळी, मुक्कीन भैरी, चालणार नाही. 5 वर्ष पाठीमागं जाताल एवढं लक्षात ठेवा. निश्चितच प्रस्थापितांना आव्हान देऊन तुम्ही सर्वसामान्यांचा आवाज उठवण्यासाठी किंवा त्यांच्या कामासाठी म्हणून तुम्ही आज उमेदवारी पत्करलेली आहे. यात मतदारांचा किती प्रतिसाद? हे बघा, आपली यंत्रणा कुठेतरी कमी पडते, पण हे दोघं पण लोक आता मतदारांना नकोय. धावळ्या पावळ्याची ही जोडी जमली ना, ही नकोय. आता ही लोक कशावर उमेदवारी मागतात माहितीये का? यांच्याकडे विजन नाही. आता कुठेतरी अजितदादा पवार यांचं आकस्मिक निधन झालं, त्याच्या श्रेयवादाची लढाई आणि त्याचं श्रेयवाद घ्यायला बघतात आहे. घड्याळाला मतदान तर अजितदादांना श्रद्धांजली, अशा पद्धतीचं यांनी हे चालवलेलं आहे. काय म्हणतात त्याला? कॅम्पिंग चालवलेलं आहे. तर ते कॅम्पिंग कसं आहे आता 2 मिनिट या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. हे बघा, हे फार मोठं षडयंत्र आहे. तुम्ही माना नाही तर नका मानू. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांची हत्या ज्यावेळेस झाली त्यावेळेस शिवशाही महाराष्ट्रामध्ये होती. छत्रपती संभाजींची हत्या होते आणि लगेच राजाराम महाराज प्रौढ झालेले नाही, ते ना बालिक आहे म्हणून त्यांना काय केलं जातं? ओलीस ठेवलं जातं. त्यांना गृहीत धरून खुर्चीवर बसून ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात शिवशाही जाऊन पेशवाई येते, पेशवाई कशी काय आली? शिवशाही होती तर पेशवाई आली. तसंच हे प्रकरण आहे, समजून घ्या. विषय महत्वाचा सांगतो, पहिल्यांदा सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. अजितदादा पवार यांचं आकस्मिक निधन होतं. 3च दिवसात त्यांची राख विस्तव शांत होत नाही, तरी त्यांच्या पत्नींना उपमुख्यमंत्र्यांच्या पोस्टवर बसवलं जातं. कशासाठी बसवलं जातं? त्यांना माहिती यांचा अभ्यास कमी आहे, यांना हे समजत नाही. पण अनाजी पंथातल्या डोक्यातनं हे षडयंत्र आलेलं आहे. तो अनाजी पंथ कोण आहे हे समजून घ्यायचं. या ठिकाणी वेळ आलेली आहे. आणि मग तुम्ही जर आता करत असताल की अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीच्या घड्याळाला चिन्ह द्या, पण घड्याळ ही कुणाची बाजू आहे हे समजून घ्या. घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत, घड्याळाला मत म्हणजे कमळाला मत, कारण हा सत्तेतला वाटादार असणारा पक्ष आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि ही अनाजी पंथांची आयडिया तुमच्या लक्षात आली पाहिजे की त्यांच्या पत्नीला गादीवर बसवायचं आणि काय करायचं, सत्ता आपल्याकडे ठेवायची. आता हे ज्याच्या नावावर भांडवल करून मतं मागत आहेत की खरं तर भाजपला मतदान आहे, ही आधुनिक पेशवाईची सुरुवात आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग पेशवाई आणायची का शिवशाही आणायची हे जनतेने ठरवायचं आहे. आता वेळ आलेली आहे बदल घडवण्याची. लक्षात ठेवा, संभाजी ब्रिगेड ही महामानवांच्या विचारधारावरती चालणारा पक्ष आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर ही महामानवांची विचारधारा जपणारा पक्ष आहे. तुम्हाला जर वाटत असेल की संविधान जिवंत राहिलं पाहिजे, तुम्हाला जर वाटत असेल घटना जिवंत राहिली पाहिजे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, तर भाजप, राष्ट्रवादी ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या उमेदवाराला 100% मत जनतेनं केलं पाहिजे.
निश्चितच मित्रांनो, सर्वसामान्यांचा आवाज बनून आज कोणीतरी आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी धडपडत आहे आणि त्या उमेदवारीला किंवा त्यांना बळकटी देण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी त्याचा विचार करावा. BBC स्काय न्यूज मराठीसाठी मिलिंद शेडगे, दौंड.